देशमुखांच्या मारेकऱ्यांविरोधात विशेष कोर्टात आरोपपत्र. खंडणी, अॅट्रॉसिटी, संतोष देशमुखांच्या हत्येचे आरोप. वाल्मिक कराडच्या आका गँगचे पाय आणखी खोलात. बलात्कार आरोपी दत्तात्रय गाडेची गुनाट गावातली शोध मोहीम रात्रीही सुरूच. दिवसभराच्या तपासानंतरही अंधारात शोध कार्य होणार. अक्षय शिंदे चकमक प्रकरणी ठाणे सेशन कोर्टाच्या भूमिकेवर हायकोर्टाची नाराजी. राज्य सरकारलाही 5 मार्च पर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश. नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपकडेच राहणार सूत्रांची माहिती. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्रीपद इतरांना न देण्याची भूमिका. रायगडवरून शिवसेना राष्ट्रवादीमधील तिढा कायम. मराठी पदव्युत्तर कर्मचाऱ्यांचा प्रोत्साहन भत्ता रद्द. ठाणे महापालिकेचा अजब कारभार. विरोधकांचं सत्ताधाऱ्यांवर निशाणा, तर प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार. एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण. उल्हासनगरमध्ये गटाराच्या पाण्यात भाजी धुण्याचा किळसवाणा प्रकार. गटारातील भाजी विक्रीत धक्कादायक व्हिडिओ समोर. अहिल्यानगर जिल्ह्यात नायब तहसीलदाराला मुलाला कॉपी पुरवताना पकडलं. अनिल तोडमल असं कॉपी देणाऱ्या तहसीलदाराचं नाव. पाथर्डी तालुक्यातल्या तनपूरवाडी परीक्षा केंद्रावरील प्रकार. तर हल्लाबोल सिनेमाला सेन्सॉर बोर्डाची नोटीस. नामदेव ढसाळांची कविता वगळण्याची सूचना. सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयावर विरोधकांचा हल्लाबोल. की कोण तू रे कोण तू, कालिकेचे खडग तू की इंदिरेचे पद्म तू. मराठी भाषा दिनानिमित्त मनसेचा शिवाजी पार्कवर मान्यवरांचं कविता वाचन कार्यक्रम. राज ठाकरेंकडूनही कविता वाचन. आणि मराठी भाषा दिनानिमित्त झी 24 तासवर मराठीचा जागर. दिग्गजांची काव्य मैफल रात्री 9 वाजता झी 24 तासवर.